हाय, नमस्कार। सध्या वातावरण एकदम भारी आहे। जिकडे तिकडे जयघोष सुरू आहे मराठीचा। मराठी फारच चर्चेत आहे हल्ली। देशभर चर्चा सुरू आहे ती मराठीचीच। हिंदीच्या सक्तीनंतर विरोधकांनी आपली शक्ती दाखवली आणि चमत्कार झाला। साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा जिजवू कशाला, असे म्हणत मराठीच्या नावाने विरोधक एकवटले आणि सरकार गुडघ्यांवर बसले। अशा बातम्या आपण वाचत आहोत, बघत आहोत। हिंदी भाषा आणि त्रिभाषा सूत्रावर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतलं। याआधी काढण्यात आलेले दोन्ही GR रद्द करत असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। या संदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली। त्यांच्या अहवालानंतर यावर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री म्हणालेत। हे सगळं ठीक आहे, मुळात 3 भाषांची सक्ती हा वेडेपणाच होता। त्याला विरोध व्हायला हवाच होता। ज्यांनी तो केला त्यांचं कौतुकच। राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही या निमित्ताने एकत्र आले। ते खरेच एकत्र आले तर राजकीय चित्र बदलेल असं वाटत असेल तर तेही स्वाभाविकच। पण इथं मुद्दा वेगळाच आहे। या सगळ्याचा मुख्य लाभार्थी कोण आहे? एक नाही, 2 आहेत। एक आहेत राज ठाकरे, दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस। ते कसे? तर मग जरा नीट बघा हा व्हिडिओ। भाजपच्या पोतडीत एक रामबाण औषध आहे। शेवटच्या क्षणी हे औषध बाहेर काढले जाते। कसे? आता हीच गंमत बघा। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपकडे सर्वाधिक आमदार होते, तब्बल 105। खरं म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोघेही एकत्र होते। एकत्रितपणे त्यांनी निवडणूक लढवली, निवडणूक जिंकली सुद्धा। दोघांनी मिळून सरकार स्थापन करता येईल असे स्पष्ट बहुमत होते। मात्र अचानकपणे उद्धव ठाकरेंनी युती तोडली। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत उद्धव गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने भाजपची मोठी पंचायत झाली। त्यामुळे भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा चालेना आणि महाराष्ट्र धर्माचाही। भाजप खलनायक झाली आणि उद्धव झाले नायक। देवेंद्र फडणवीसांना यावर काही मार्गच सापडत नव्हता। त्यांना सरकार पाडायचे होते, तशी तयारीही झाली होती, पण त्यातून सहानुभूती मिळणार ती उद्धव ठाकरेंनाच आणि सरकार स्थापन होऊनही विलनपद मिळणार ते आपल्यालाच। देवेंद्र फडणवीस चिंतेत होते। त्यांना ठाकरेंना पराभूत करायचे होते आणि हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणायचा होता। पण हे करायचे कसे? त्यांनी पोतडीतून बाहेर काढले राज ठाकरे। जे राज 2019च्या लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणून भाजपला आव्हान देत होते, ते राज नंतर मात्र भाजपच्या पोतडीत गेले। अचानकपणे राज ठाकरे हिंदू जननायक म्हणून अवतरले। तोवर पडद्याआड गेलेले राज अचानक नायक झाले। माध्यमांनी त्यांना हिरो करायला सुरुवात केली। राज ठाकरे यांनी अंगावर शाल पांघरून आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच हिंदुत्वाचा आणि मशिदीवरील भोंगे यांचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्र पेटवायला सुरुवात केली। साधारणपणे एप्रिल-मे 2022मध्ये राज यांनी हिंदुत्वाच्या नावाने महाराष्ट्रभर वातावरण तयार केले आणि त्यानंतर महिनाभरातच महाविकास आघाडी सरकार कोसळले। हा योगायोग नव्हता। राज हिंदू जननायक झाले आणि महिनाभरातच शिवसेना दुभंगली। भाजपने एकनाथ शिंदेंना सोबत घेत मग सरकार स्थापन केलं। आजही भाजपला राज पुन्हा हवे आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आहे। या निवडणुकीत भाजपला उद्धव यांचा पराभव करायचा आहेच। सत्तेत एकत्र असतानाही जी भाजप उद्धव यांना मुंबई महानगरपालिकेतून हद्दपार करण्यासाठी उभी ठाकली होती, तीच भाजप आता उद्धव ठाकरे यांचा पराभव करू पाहणारच। मात्र त्याचा फायदा एकनाथ शिंदेंना होणार। मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिंदेशाही येणार। मुंबई आणि ठाणे शिंदेंच्या ताब्यात देण्यासाठी भाजप तयार नाही। उद्धव नकोत आणि शिंदे तर अजिबातच नको। पण एकट्याच्या बळावर मुंबई जिंकणे शक्य नाही। जिंकली तरी शिवसेनेशिवाय मुंबई हे लोकांच्या पचनी पडणार नाही। कदाचित विजय मिळेलही भाजपला, पण भाजपने शिवसेना संपवली, ठाकरे संपवले अशी चर्चा सुरू होईल। ती मग पार महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असे वळण घेईल। त्यावर मग मार्ग एकच, एका ठाकरेंना सोबत घेणे। ते ठाकरे म्हणजे अर्थातच राज ठाकरे। त्यासाठी शिंदेंची प्रतिमा मलिन व्हायला हवी। उद्धव यांच्या तुलनेत राज यांची इमेज उजळून जायला हवी। तेव्हाचा हिंदू जननायक आता मराठी जननायक होईल, ही स्क्रिप्ट भाजपचीच। अचानकपणे राज ठाकरे म्हणूनच चर्चेत आले। ज्या पक्षाचा ना एक खासदार, ना आमदार, ना कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत रुबाब, तरी राज यांना एवढी स्पेस मिळते कशी? आता बघा, मराठीचा मुद्दा आला आणि सगळी जागा राजकारणाला मिळाली। त्यांनी वाहिन्यांवरील जागा व्यापली। उद्धव आणि राज यांना समतुल्य स्थान मिळेल अशी व्यवस्था झाली।
हे दोघे कधीच एकत्र येणार नसले तरी ते एकत्र येऊ शकतात. ही चर्चा पेरण्याचा फायदा असा की उद्धव यांच्या मतदारांच्या मनातही राज यांच्याबद्दल सहानुभूती तयार व्हायला हवी. राज यांचे महत्त्व वाढत गेले की शिंदे मागे पडतात. उद्धव विरुद्ध राज असा सामना सुरू होतो. उद्धव विरोधात असले तरी एक ठाकरे आपल्याला मिळतो. महानगरपालिकेच्या या निवडणुकीत राज यांना सोबत घेता येईल असे भाजपला वाटते. अर्थात निवडणुकीपूर्वी नीट सर्वे केल्याशिवाय भाजपवाले कोणताच निर्णय घेत नाहीत. उद्या सर्वेचा निकाल वेगळा लागला तर चित्र बदलेल. भाजप विरुद्ध उद्धव विरुद्ध शिंदे विरुद्ध राज असा सामना मग होईल. तरीही त्याचा सगळ्यात मोठा लाभार्थी भाजपच असणार आहे. राज ठाकरेंना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा आणण्याचा हा डाव आहे आणि हे अगदी तसेच सुरू आहे जसे ते भाजपला हवे आहे. बाकी सरकार नरमले म्हणून जो काही विजयी जल्लोष सुरू आहे तो ज्याचा त्याला लख लाभ. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा नारळ देवेंद्र फडणवीसांनी फोडलाय. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. भेटूया पुढच्या भागात. बाय.